श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे गुढीपाडव्याविषयी. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील म्हणजेच मराठी नवीन वर्षाचा येणारा पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडवा हा चैत्र प्रतिपदेला साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सर्वच सुख, समृद्धी आणि यशाचे प्रतीक असलेली गुढी उभारत असतो. तर यावर्षी गुढीपाडवा नक्की कधी आला आहे याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे की गुढीपाडवा नक्की 18 तारखेला साजरा करायचा आहे की 19 तारखेला साजरा करायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अचूक आणि संपूर्ण शास्त्रांना धरून असलेली अशी माहिती सांगणार आहे, ज्यामुळे की तुमचे हे कन्फ्युजन क्लिअर होईल की गुढीपाडवा नक्की कधी साजरा करायचा. तर त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा व व्हिडिओची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर सुरुवात करू आजच्या या सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओला. हिंदू नववर्षाची सुरुवात करणारा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गुढीपाडवा. पण 2026 मध्ये अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे, 19 मार्च की 18 मार्च. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया तिथीबद्दल. हिंदू पंचांगानुसार गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला साजरा केला जातो. ही तिथी हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाते. तर नक्की गुढीपाडवा कधी आहे? 2026 मध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी 18 मार्चच्या रात्री सुरू होऊन 19 मार्चला दिवसभर असते. म्हणूनच गुढीपाडवा 19 मार्च 2026 गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. आता गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तेही आपण पाहू. तर यावर्षी फाल्गुन महिन्यामध्ये अमावस्या आलेली आहे. अमावस्येच्या समाप्तीनंतरच नवीन वर्ष हे सुरू होत असते, म्हणजेच नवीन महिना चालू होत असतो. त्यामुळे यावर्षी अमावस्या ही 19 मार्चच्या सकाळी 6:52 संपणार आहे व त्यानंतरच आपल्याला गुढी उभारायची आहे. 18 मार्चला फाल्गुन महिन्यातील अमावस्या आहे, म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र प्रतिपदेला होत आहे व चैत्र महिन्यामध्ये येणारा पहिला सण गुढीपाडवा हा अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि खूपच सुखाने सर्वच घरोघरी साजरा केला जातो. म्हणजेच मराठी लोकांसाठी किंवा महाराष्ट्रामधील प्रत्येक राहणाऱ्या लोकांसाठी हा सण खूपच मोठा आणि अतिशय आनंदाचा व उत्साहाचा असतो. त्यामुळे यावर्षीचा गुढीपाडवा हा आपण 19 मार्च रोजी साजरा करणार आहोत. फक्त गुढी उभारण्याचा जो शुभमुहूर्त आहे तो 6:52 नंतर सुरू होणार आहे. तर सूर्योदय झाल्याच्या नंतर 6:52 नंतर तुम्ही कधीही गुढी उभारू शकता. आता ही मांगल्याची, सुखाची, समृद्धीची आणि यशाचे प्रतीक असलेली गुढी कशी उभारायची, कोणत्या दिशेला उभारायची तेही आपण जाणून घेऊ. तर गुढी उभारण्यासाठी आपल्याला स्वच्छ बांबूची काठी लागणार आहे, रेशमी किंवा नवीन साडी लागणार आहे, तसेच साखरेची गाठी, त्यानंतर लिंबाची पाने, फुलांची माळ आणि गुढीच्या वरती तांब्याचा किंवा चांदीचा कलश. ही गुढी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला उभारली जाते. मुख्यतः गुढीचे जे आपण तांब्या लावतो त्या तांब्याचे तोंड ज्यावर आपण स्वस्तिक हे शुभचिन्ह काढत असतो ते पूर्व दिशेला असले तर ते अतिशय उत्तम असते. असे म्हणतात की आपल्या घराच्या उजव्या बाजूला गुढी उभारली आणि तिचे जे तोंड आहे ते आपण जर पूर्व दिशेला करून ठेवले तर आपल्या घरावर सूर्यकिरणांचा हा वर्षाव होतो. तो आनंदाचा, उत्साहाचा आणि एक मंगलमय सुरुवात नवीन वर्षाची घेऊन येत असतो. त्यामुळे गुढी उभारताना ती घराच्या उजव्या बाजूला उभारावी आणि पूर्व दिशेला तोंड करून उभारावी. तर गुढीपाडव्याचे एक धार्मिक महत्त्व देखील आहे, तेही आपण थोडक्यात जाणून घेऊया. पुराणानुसार या दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली. भगवान राम अयोध्येला परत आले आणि हा दिवस विजय, नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. म्हणजेच या दिवशी अनेक अशा शुभ घटना घडलेल्या आहेत, त्याबद्दलच्या आख्यायिका, कथा देखील आहेत.
तर गुढीपाडवा नक्की का साजरा केला जातो याबद्दल बऱ्याचशा कथा आहेत. त्यापैकी एक कथा अशी आहे की या दिवशी रामाने रावणाला मारून म्हणजेच लंकेमध्ये रामाने रावणाचा पराभव केला व राम आपल्या वनवास संपवून अयोध्येमध्ये वापस आले व हा आनंद साजरा करण्यासाठी त्या नगरीतील म्हणजेच त्या राज्यातील सर्व लोकांनी आपल्या दारामध्ये गुढी उभारून रामाचे स्वागत केले होते. त्यानंतर असेही म्हणतात की या दिवशी महाभारताचे युद्ध संपले होते व त्यामुळे देखील गुढी उभारली जाते. तसेच शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा औरंगजेबाचा पराभव केला होता, त्यामुळे देखील गुढी उभारून आपण आनंद उत्साह साजरा करतो. तसेच अशा अनेक कथा आहेत की प्रत्येक मंगल गोष्ट घडल्याच्या नंतर किंवा प्रत्येक विजय उत्सव साजरा करण्यासाठी गुढी ही उभारली जाते. तर ही गुढी उभारण्याची परंपरा ही अगदी द्वापारयुगातून त्रेतायुगातून चालत आलेली आहे. त्यामुळे आपण प्रत्येक घरोघरी गुढी ही उभारत असतो. तर यावर्षी तुम्ही देखील गुढी उभारा तुमच्या घरामध्ये आणि हा आनंद हा उत्साह नक्कीच साजरा करा. गुढीपाडव्याला काही गोष्टी ह्या नक्की कराव्या. सकाळी लवकर स्नान करा, घरासमोर सुंदर रांगोळी काढा, गुढी उभारा, लिंब आणि गूळ हा एकत्र करून प्रसाद खावा, त्यानंतर देवांची पूजा करावी. असे केल्याने घरात सुख समृद्धी ही वर्षभर नांदते. तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आशा करते की तुमचं जे कन्फ्युजन आहे गुढी कधी उभारावी 18 मार्चला की 19 मार्चला ते क्लिअर झाला असेल. तर 2026मध्ये गुढीपाडवा हा 19 मार्चला साजरा केला जाणार आहे. जर तुम्हालाही हिंदू सण, व्रत आणि धार्मिक माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.